रामराम मंडळी. आम्ही जात आहोत आंबडी गावामध्ये. तिथं एका ढाले पाटलानं म्हणजे आमच्या ओळखीचं आहे तुम्हाला. तर तिथं किलोतून 10 किलोमीटर गाव आहे तो आंबडी. त्या गावामध्ये जातो आम्ही. तर कापूस बघायला चालू, कारण की तिथं अमृत पॅटर्न पद्धतीने कापूस लावलेला आहे ना. तर आज पाणी पण उराचं आणि उघाड पण होती, त्याच्यामुळं काही काम नसल्यामुळे जाऊ गेलो आम्ही शेतात. व्हिडिओ शेवट करून बघा. शेतात गेल्या गेल्या त्यानं आधी आम्हाला चहा पाजल्यावरच कळते किंवा माणूस कसा आहे का नाही. एकदम माणूस एकदम चांगला होता. मित्र हो, चहा पिणं झालं आहे की त्याचं करटुल्याच्या बियावर लक्ष गेलं आमचं. करटुल्याचं बी त्यानं 10,000 रुपये किलोने विकत होते. त्यानं फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये विकलेलं आहे, यवतमाळ, लातूर, लांबा जिल्ह्यामध्ये विकलं त्यानं करटुल्याचं बी. आपल्या किलोमीटर 8 किलोमीटर ढाले पडल्याची आम्ही कापूस बघायला अमृत पद्धतीने कापूस लावलेला त्यांचा. तर किलोमीटर तालुक्यामध्ये म्हणजे कोणी करत होतं म्हणून आम्ही बघायसाठी आलो त्याच्या शेतामध्ये. काय वाटलं तुम्हाला? नाही, एकदम आता कमी जवळपास मला 60 50 बोर कापलेलं झाड धरलेले आहेत यांच्या. 4, 6 आणि 5, 7 असं दोन अंतर आहेत. हा, 4चा एक पट आहे आणि 6चा एक पट आहे. आणि तिकडे 5 आणि 7 बांधणी त्याला बडगेरवणं चालू आहे. तुम्ही बघितलं ना? तिकडे माणसाला बडगेरवणं चालू आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्यांच्याकडे एक पण गडी नाही, स्वतः करतात मजुरदार लावून. ती एक मेन गोष्ट आहे. नसताना 10 एकर वाले 15 एकर वाले बरेच जण गडी लावून मस्त आरामशीर बसतात. त्यांची एक चांगली खासियत वाटली मला त्याची एक. विदाउट नोकर. हा, विदाउट नोकर सगळी शेती. 35 एकर क्षेत्र आहे, शेत आहे यांच्याकडे स्वतःची. पूर्ण 35 एकर कापूस आहे. अमृत पॅटर्न पद्धतीने लावलेला कापूस आहे. आणि 1 एकर करटुले पण आहे त्यांच्याकडे. दाखवा करटुले दाखवा आता. हे नवीन आहे. हे बघा, हे करटुले आहेत. करटोले आणि 10,000 रुपये किलोने बियाणं विकायला यांचं. म्हणजे पूर्ण बुकिंग झाले, घरी बियाणं तयार करतात हे. आणि कच्चा माल 100 रुपये किलो. कच्चा माल 100 रुपये किलो घरून घेऊन चालले ह्याच्या. बाहेर आपल्याला माल विकायची गरज नाही, काय पूर्ण घरी येऊन घेऊन चालले. 25 क्विंटल माल आपण विकला. 25 क्विंटल माल हे विकले. कच्चा माल पूर्ण 40 किलो बियाणं आणि 40 किलो बियाणं विकले आहेत. 10,000 रुपये किलो बियाणं विकणं चालू आहे त्यांचं. आणि मेन म्हणजे करटुले बियाणं आपण सुतळी बांधतो इकडे थोडं जाळी आहे. हे जाळी चालू आहे पूर्ण, म्हणजे एकदम हे जाळीच आहे. जाळीमुळे काय अडचण आहे तुम्हाला? सुपळी लावण्याची गरज नाही. ह्याला सुतळी बांधायची पाहिजे, बांधायची पण गरज नाही ह्या जाळीमुळे. जाळी लावून टाकलं, पूर्ण बडग्यावरून तार आहे काय मोठा, त्या तारला जाळी लावून टाकली, झालं. हे करटुले दाखवा ना. गावरानी करटुले. हे करटुले गावरानी 100% 100% गावरानी करटुले घेत आहे. नवीन करा हे शेतकऱ्याला काय तर चांगलं आहे की नाही? हो, म्हणजे आता नवीन काहीतरी केलं म्हणून झालं आम्ही एवढं 8 किलोमीटर आलो आम्ही आता बघायसाठी. तर चांगलं वाटलं सगळं, मस्त पद्धतशीर एकदम बढिया आहे. धन्यवाद.